तर आज बटाटा आणि साबुदाण्याचे पापड करायला घेतले. कामं वगैरे सर्व आटोपली. चला म्हटलं आता पापड करूया. आणि मागच्या वर्षी मी करून घेतले 1 किलोचे, तर ते मला खूप कमी आले आणि 250 रुपये किलोनी केले. त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, यावर्षी घरीच करायचे. तर 1 पाव बटाटे आणि 1 वाटी साबुदाणा असं प्रमाण घेतलं आणि भरपूर असे पापड झालेले आहे त्याचे. आणि दरवर्षी तर मी करून घेत असते, पण यावर्षी म्हटलं नाही, आपण घरीच करायचं. फक्त बटाट्याचे पापड, शेवड्या आणि पापडा हे करून घेते, बाकी सगळं घरी करते. तर बघा इथे भरपूर असे पापड झालेले आहे आणि असं वाटते की 250 रुपये त्यांना देण्यापेक्षा जर आपण घरीच केले तर भरपूर होतात. तर बघू शकता, वाढल्यानंतर भरपूर असे झालेले आहे पापड. आणि त्यानंतर शेवळ्या आणि पापडा हा मी बनवून घेतलेला आहे. तर 3 किलो शेवळ्या बनवून घेतल्या आणि 1 किलो पापडा. आता पापडा हा आमचा विदर्भातला एक नाश्त्याचा प्रकारच आहे तो. तर माझ्या माहेरी तर नाही आहे हा पदार्थ, पण इकडे मिळतो, म्हणजे वाळवणाचा पदार्थ आहे तो. तर अगदी पोह्याप्रमाणे होतो. आता एकदा माझा भाऊ माझ्याकडे आला आणि त्याला शेजारच्यानी नाश्त्याला बोलावलं. मी त्याला विचारलं की काय नाश्ता केला. तो बोलला की पोळीचे कुटके. आता त्याला वाटलं हे पोळीचे कुटके आहे, पण मी बोलली की नाही, तो पापडा आहे. तर पोळीसारखाच वाटतो बोलला तो. आणि पहिल्यांदा त्यांनी तो नाश्ता केला होता, त्याच्यामुळे त्याला काही लक्षात आलं नाही. तर पापडा हा आमच्या इकडे बनवतात सासरी आणि खायला अगदी छान लागतो. नाश्त्यामध्ये तर भरपूर असा म्हणजे सर्वांना आवडतो तो, पोह्यापेक्षा भारी वाटतो. तर माझ्या मुलीला खूप आवडतो. तर मी इथे 1 किलो करून घेतला तो आणि आता परत 1-2 किलो करणार आहे. कारण मागच्या वर्षी 1 किलोचा केला, वर्षभर काही तो पुरला नाही. म्हटलं यावर्षी जास्त करायचा. आणि 3 किलोच्या शेवळ्या ह्या मला वर्षभर पुरल्या. तर त्याबरोबर मी यावर्षी पण 3 किलोच केलेले आहे. 120 रुपये किलोनी शेवळ्या आणि 220 रुपये किलोनी पापडा. त्यानंतर हे वाळलेले जे पापड होते बटाट्याचे ते भरून ठेवले आणि जे जुने पापड आहे ते दुसऱ्या डब्यामध्ये. तर इतके पापड झाले एका डब्यामध्ये, भरपूर असे झालेले आहे. आणि जे जुने होते ते पण बऱ्यापैकी आहे. ते थोडे लालसर आले म्हणून म्हटलं वेगळे ठेवायचे. त्यानंतर पापडा भरून ठेवलेला आहे आणि शेवळ्याचे पॅकेट तसेच ठेवले, ते उद्या भरणार. तर चला मग इथेच एंड करते. बाय बाय.